माय सेल्फ प्रथमेश सर. आज आपण 12th सायन्स साठी मॅथ्स 2 चा लेसन नंबर 1 चालू करणार आहोत. त्याचं नाव आहे डिफरन्शिएशन. ओके, डिफरन्शिएशन. आज आपण सुरुवात करणार आहोत इम्पॉर्टंट फॉर्म्युले. डिफरन्शिएशनचे काय इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज पाहूयात आपण. फर्स्ट फॉर्म्युला आहे x रेज टू n वाला. ओके, इथे हे असं लिहितात d/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. ओके, तर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x कसं डेरिव्हेटिव्ह काढतो x रेज टू n. x रेज टू n चं डेरिव्हेटिव्ह कसं काढणार, तर हा वरचा n जो आहे तो असं खाली येणार, n खाली येणार आणि x च्या डोक्यावरती असं n एक कमी होणार म्हणजे n - 1 येणार. ओके, पहिला फॉर्म्युला म्हणजे हा वरचा n खाली येतो, वरतून एक मायनस करायचं. दुसरं सेकंड फॉर्म्युला x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे, तर x चं डेरिव्हेटिव्ह 1 आहे, सिंपल. दुसरं नेक्स्ट x2 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, ह्याच्यासारखंच सेम, असं वरचा नंबर खाली येणार आणि वरतून एक कमी करणार, n जसं खाली आलं तसं हा 2 इकडे वरतून खाली येणार आणि x च्या डोक्यावरती 2 मधून 1 मायनस करणार. 2 मधून 1 गेला 1 राहतो, जो नाही लिहिलं तरी चालतो. ओके, म्हणजे x2 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आपल्यासाठी 2x. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x कसलं 1/x. 1/x चं डेरिव्हेटिव्ह सेम याच फॉर्म्युलाने तुम्ही व्हेरीफाय करून बघू शकता. ह्याचं डेरिव्हेटिव्ह येणार -1/x². नेक्स्ट कॉन्स्टंट म्हणजे कोणत्याही नंबरचं जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 चं डेरिव्हेटिव्ह काढायचं फक्त त्याच्या बाजूला कुठे x दिसतोय का नाही, जर त्याच्या बाजूला x नाही म्हणजे तो कॉन्स्टंट आहे आणि जर कॉन्स्टंट आहे तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येतो. नेक्स्ट पुढे 6th वाला डेरिव्हेटिव्ह a raised to x चं डेरिव्हेटिव्ह. a raised to x चं डेरिव्हेटिव्ह काय येतो, तर a raised to x into log a. नीट लक्षात ठेवा. आता इथे a म्हणजे कोणताही नंबर असू शकतो, 5 raised to x, 10 raised to x, पण त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, समजा 5 raised to x असेल तर 5 raised to x into log 5 असं येणार. ओके, नेक्स्ट e raised to x चं डेरिव्हेटिव्ह काय, आता e raised to एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, e raised to x चं डेरिव्हेटिव्ह e raised to x च येतो. सेम या फॉर्म्युलेनेच, कारण इथे ह्याच्यासारखं जर केलं तुम्ही तर e raised to x into log e होणार आणि log e ची व्हॅल्यू 1 असते, तुम्हाला माहित असेल. ओके, म्हणून e raised to x चं डेरिव्हेटिव्ह e raised to x च राहणार. नेक्स्ट पुढचं पाहूया. तर रूट x डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x. रूट x चं डेरिव्हेटिव्ह काय येतो, तर 1/2 रूट x. रूट x चं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x. नेक्स्ट log x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे, log x चं डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे 1/x. log x चं डेरिव्हेटिव्ह 1/x. नेक्स्ट sin x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे, तर cos x. सिंपल, sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x. मग cos x चं डेरिव्हेटिव्ह काय, तर उलट होणार sin x, पण cos x चं डेरिव्हेटिव्ह लिहिताना ते sin x होतं, लक्षात ठेवा, sin x. नेक्स्ट काय आहे tan x. tan x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे, tan x चं डेरिव्हेटिव्ह आहे sec² x. नेक्स्ट cot x. मग cot x चं डेरिव्हेटिव्ह काय होणार, मायनस मध्ये येतो, -cosec² x आहे, नीट लक्षात ठेवा, -cosec² x. त्यानंतर आहे sec x. sec x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे, sec x चं डेरिव्हेटिव्ह sec x into tan x. ओके, नेक्स्ट लास्ट वाला cosec x. cosec x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे, तर -cosec x cot x. -cosec x into cot x. सॉरी, -cosec x into cot x. ओके, झालं. डेरिव्हेटिव्हचे हे बेसिक फॉर्म्युलेज सांगितले तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे. अजूनही थोडेफार फॉर्म्युलेज असतील ते आपण पाहूयात. sin इनवर्स x. तर sin इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह आहे 1/√1 - x². ओके, इथे इनवर्स आहे, लक्षात ठेवा. sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x असतो, पण sin इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1/√1 - x². नेक्स्ट cos इनवर्स x. सिंपल, ह्याला फक्त मायनस लावा, -1/√1 - x². सिंपल, दोन्ही सारखे आहेत, फक्त मायनसचा फरक आहे. नेक्स्ट मग tan इनवर्स x चा फॉर्म्युला काय, 1/1 + x². इथे रूट नाहीये tan इनवर्स मध्ये. cot चं काय आहे, सिंपल ह्याच्यासारखंच, फक्त याला मायनस लावायचंय, -1/1 + x². नेक्स्ट sec इनवर्स x. त्याच्यासाठी काय आहे, तर असा फॉर्म्युला आहे 1/x√x² - 1. नेक्स्ट कोसेक मध्ये काय करणार, फक्त मायनस लावायचंय, -1/x√x² - 1. ओके, तुम्हाला कळले असतील फॉर्म्युले. इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज मी तुम्हाला सांगितले या व्हिडिओमध्ये डिफरन्शिएशनचे. नेक्स्ट आपण एक्सरसाइज चालू करणार आहोत. एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, आपल्या चॅनलला व्हीजीटी ओरिजिनल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि सबस्क्राइब करून खालचं बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला
12th सायन्सच्या मॅथमॅटिक्सशी रिलेटेड किंवा मॅथमॅटिक्सच्या डिफरन्शिएशनच्या पण आणखी काही व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर मिळतील आणि ते लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. थँक्यू.